मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं आपलं घर आणि सुंदर असं पावसाळ्यातलं निसर्गरम्य असं वातावरण आहे आपल्या घरापाशी. तुम्ही बघू शकता पाठीमागं आपलं घर आहे आणि सुंदर असं धुकं पसरलेलं आहे आणि आपलं घर रानामध्ये आहे. पाठीमागं तुम्ही बघू शकता सगळीकडे असं धुकं पसरलेलं आहे. मी थोडक्यात तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो निसर्गरम्य परिसर, घरासोबत निसर्गरम्य परिसर. तर तुम्ही बघू शकता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि सुंदर असं व्ह्यू, सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आपल्या घराच्या पाशी आणि सुंदर असं धुकं पसरलेलं आहे. आणि हे असं वातावरण 3 ते 4 महिने असतं सलग, 3 ते 4 महिने असतं. आणि 3 ते 4 महिने पाऊस भरपूर असतो. सह्याद्री पर्वतरांगेवर वसलेलं हे मांढरदेव हे एक काळूबाईच्या पदस्पर्शाने पावन झालेलं एक सुंदर असं गाव आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे लाखो भाविक येतात, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं आहे आमचं मांढरदेवी. आणि एक स्वर्ग म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आम्ही खूप नशीबवान आहोत की अशा गावात आमचा जन्म झाला. हे आपल्या घरासोबतचं वातावरण आहे, ही आपली शेती आहे. आणि तुम्ही खाली बघू शकता, खालून इथून बघितल्यानंतर खोलदरी आहे आणि खाली आहे संपूर्ण असा खंडाळा तालुका. इथून बघितल्यानंतर आपल्याला वीर धरण, नीरा नदी, त्यानंतर आपल्या गावाच्या उत्तरेस बाडकर धरण, भोर तालुका, पुणे जिल्हा, समोर आहे ते खंडाळा तालुका, सातारा जिल्हा. लाईट्स लागलेले आहेत, दिसत नाही, डोंगरावरून धुकं खाली जाते. समोर आहे आमच्या गावातील शाळा आणि असा आहे परिसर आमच्या घराच्या सभोवताली. ही आहे आमची शेती आणि आमची घरं. आणि वरती जे लाईट्स लागलेले आहेत तिथे आहे प्राचीन हजारो वर्षापूर्वी पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं महादेवाचं मंदिर. आणि त्याच्यावरती गेल्यानंतर आईचं मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं व्ह्यूज निर्माण झालेला आहे. सुंदर असं वातावरण असतं, पाऊस काय उघडत नाही. अगदी कपडे धुतले तरी 2-3 दिवस, 4 दिवस म्हटलं तरी वाळू शकत नाहीत, कारण सूर्यच पाहायला मिळत नाही, एवढं असं वातावरण असतं. हे वातावरण जवळजवळ 2 ते 3 महिने पावसाळ्यामध्ये असतं. आणि पाऊस पण जास्त असतो, मोठ्या प्रमाणात असतो. डोंगरावरून पाणी खाली जातं, परंतु आता विहिरी, तलाव, नद्या, नालं भरभरून वाहते. आता इथं जे विहिरी आहेत त्या विहिरी फुल भरलेल्या आहेत. तर असे सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच निसर्गरम्य व्हिडिओ दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेल. धन्यवाद.